क्रिकेट खेळा मजा आली ना. सॉरी. तुला दिसत नाही का? त्याच्या हात उचलायच्या आधी जरा विचार करायला पाहिजे नव्हता, कारण की मी मारताना विचार नाही करत. नेमकं असं झालं तरी काय, जीवाला जीव देणारे दोन कट्टर मित्र आज एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नाहीत. गैरसमज अशी गोष्ट आहे ना की आपण ज्याला जीव लावतो ना तोच आपला जीव काढतो. पण तुमच्यात नक्की झालं का होतं? ऐकायचंय तुला? कळत नाही का रे तुला? तू काच खाली घे. तू आहे ना. सॉरी, चुकून झालं. सॉरी काय सॉरी? आता गाडीचं नुकसान कोण भरून देणार? तू गाडीचं काय असेल ना ते देतो मी करून. यशा, ते गाडीचं काय असेल ते बघू. तर उतर. यशा, गाडी उचल. ती गाडी होऊन गॅरेजला जा. आधीच मी गावाकडे पहिल्यांदा आलते आणि त्यात हे असं झालंय. आता पप्पाले ओरडतील मला. नको जास्त टेन्शन. तुझी गाडी पहिली होती ना. आणि मला घरी कोण सोडणार? सोडतो मी तुला घरी. ते ऐक ना, नंबर दे ना तुझा. नंबर? नंबर कशाला पाहिजे? तुला गाडी नाही पाहिजे का तुझी? पाहिजे. मग गाडी नीट झालं फोन कराय तुला. नंबर देते मी तुला, पण विनाकारण फोन नाही करायचा. मी कशाला तुला विनाकारण फोन करू? दे फोन दे. नंबर काय नाव सेव करू? श्रावणी. ठीक आहे. यार लय दिवस झाले मायराचा फोन नाही आला. आज मीच फोन करून बघतो. काय भावा, गावातून बाहेर आलो तू तर पार विसरलाच. नाही रे बाबा, तुझेच आठवण आले होते. तू नाही तर मन नाही लागत इकडं. माझं पण तेच झालंय बघ. बरं बाकी काय चाललंय तुझं? अरे तुला एक महत्वाचं सांगायचंय. सांग की. नको, आता नको. तुझ्या गावाला येशील ना तेव्हा मी तुला सगळं सांगेन. अरे मला पण तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय, पण आत्ता नाही, भेटल्यावर सांगेल. लवकरच येणार आहे बघ. चल ऐक, मी ठेवतो फोन. ऑफिसचा टाइम झालाय, उशीर झालाय. हा ठीक आहे, पण लवकर गावाला ये. हॅलो. कोण बोलतंय? एवढ्या लवकर विसरली? कोण बोलतंय ते सांग, नाही तर ठेव फोन. अपघात, गाडी काय आठवतंय का? असं कसं विसरेल? अजून हात दुखतोय माझा. गाडी नीट झाली. कुठे द्यायला? बस स्टॉप वरती आहे. ठीक आहे, येतं. दिसतात का गाडीवरती आता क्रॅच? कोण म्हणून की या गाडीचा ऍक्सिडेंट झाला? थँक्यू. गाडी पहिल्यापेक्षा छान दिसते. दिसणारच ना, पैसे माझे गेले. काय म्हणला?
काय नाही, कुठं काय तेव्हा. आणि आता नीट चालव गाडी. ए मी नीटच चालवते गाडी. कळलं मला तू किती नीट गाडी चालवते. बरं ऐक ना, मी या गावात नवीनच आहे, तर तू मला गाव फिरवशील का? प्लीज ना, किती भाव खातोस. ठीक आहे, फिरवतो, पण गाडी मी चालवणार. ठीक आहे, तू चालेल. कुठे चाललोय आपण? आपल्या गावाच्या नदीकडे चाललोय. अच्छा, तुला खरं सांगू का, शहरातल्या वातावरणापेक्षा ना मला गावाकडचं वातावरण खूप आवडलंय. किती सुंदर आहे इकडं सगळं. तसं तुमचं गाव खूप छान आहे आणि तुझा स्वभाव सुद्धा. तुझा पण स्वभाव खूप भारी आहे. एकदम असं मन मोकळेपणाने बोलते. है ना? हो. इथे नेहमी येतोस का? नेहमी तर नाही येत, पण जेव्हा पण आहे ना असं मनाला शांती पाहिजे नसेल ना, तेव्हा एकटंच येऊन या नदी किनारी बसतो. जी शांतता या गावात आहे ना, ती शहराकडे नाही. ए आपण तिकडे जाऊया. चल. श्रावणी, तू किती बिनधास्तपणे आणि मन मोकळेपणाने या सर्वांचा आनंद घेते. तुला एक सांगू, जिथे आपुलकी वाटते ना तिथे सगळे हक्क दाखवतात. सगळीकडेच आपलेपणा दाखवता येत नाही. तू आणि तुझं हे गोड बोलणं असं वाटतं काही संपवायचं नाही. बरं चल, उशीर होतोय आपल्याला. शुभ, हॅलो. अरे आहे आपल्या मंदिरापाशी. काय बोलतो, तू येतोय? चाल, तू ये मंदिरापाशी, मी तेच तुझी वाट बघतो. शुभम, बाय. कसं आहेस? एकदम मजेत. अरे माहिरे, गावाला आलो तेव्हा कुठे आता जीवाला बरं वाटतंय. नाही, जा ना अजून तिकडे. आम्ही सांगतो म्हणजे आम्ही येडं होतो ना. अरे गावात काही कामं राहिल्यात का आता? शहरात तर जायलाच लागेल ना कामं करण्यासाठी. तुझं पण बरोबर आहे. ते सगळं जाऊ दे, तुम्हाला काहीतरी सांगणार होता आलो. अरे तू पण मला काहीतरी सांगणार होता. नाही, आधी तू सांग. पहिलं तू सांग. मी नाही सांगणार, तूच सांग आधी. बरं ठीक आहे, तसंही बाबा तू कधी कोणाचं ऐकले सांगतो का तुला दाखवायचं काम. काय दाखवायचं? हे बघ, घरच्यांनी माझ्यासाठी पोरगी बघितली. अरे हा, तू काहीतरी सांगणार होता ना? माझं होय? हा. अरे काय झालं माहितीये का, एक माणूस होता आणि मी लय पाच चालू होतो आणि नेमकं ते आलं ना गाडी पुढं, मग मी गेलो ना त्याला कट मारून. अरे एवढेच? मला वाटलं तू पण काय प्रेमात पडला काय कोणाच्या. आम्ही काय ते प्रेमात पडणार नाही. बर चल, आले आले मित्र पहिलं तुलाच भेटलोय आणि आनंदाची बातमी पण तुलाच दिली. आता घरी जातो, भेटू की संध्याकाळी. हाय आता 2-4 दिवस इथंच आहे. चल. चाल. आहे कुठं तरी, आणि काय करायचंय तुला? मी कुठं का असा ना, तुला तुझी गाडी दिली ना नीट करून, मग आता तुझा मला काही संबंध नाही आणि मला फोन नको करू.
बोला ना काहीतरी. असं का होतं माहीत नाही. जेव्हापासून तुझा फोटो पाहिला ना तुला भेटायची ओढ लागली होती. पण आता तुला भेटलोय तर खरंच काही सुचत नाही. का? पहिल्यांदा भेटताय का कोणत्या मुलीला? कदाचित शेवटचं. जेव्हापासून तुला पाहिलं होतं तेव्हा मला आणि घरच्यांना पण आवडलीस. अरे हा, पण तुला आवडलो ना मी. तुमच्यासारखं मला नाही झालं. माझं जरा वेगळं आहे आणि असं एका भेटीत नाही सांगता येणार. हो चालेल. म्हणजे आपल्या दोघांना जरा जाणून घेता येईल. आपण एकमेकांना वेळ देऊया, म्हणजे कसं एकमेकांच्या आवडीनिवडी समजतील. हा ठीक आहे, आपण एकमेकांना वेळ देऊया. ठीक आहे. ठीक आहे, चहा घे. मायरा, गावले बदलले रे आता. अरे गाव कसलं बदललंय? तुला दिवसातून गावात आलंय म्हणून तुला तसं वाटतंय. अरे शुभ्या, हा अरे मला मोटर चालू करायची होती, विसरलोच होतो लागा मी. चला आपण जाऊन. थांब थांब. हॅलो. हा आलो आलो. अरे चल की. ऐक ना, मला जरा काम आलंय. तू या मोटर चालू करू. भेटू आपण संध्याकाळी मंदिरापाशी. हा हा चालेल. चल करतो तुला नंतर नको. हा बाय. काय चाललंय तुझं शुभम? कुठे काय? कुठं काय म्हणजे कुठं काय? अरे मी बघतोय तू मला इग्नोर करतोय. अरे माझा फोन उचलत नाही आणि माझ्यासोबत असला तर तुला तिचा फोन आला तर तू मला सोडून तिच्याकडे जातोय. अरे असतं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काहीतरी पर्सनल. प्रश्न वा. अरे लहानपणापासून आपण सोबत आहे आणि तू आज तिच्यासाठी मला इग्नोर करतोय. जेव्हा तुला प्रेम होईल ना तेव्हा तुला समजेल. तुला प्रेम झालंय का ते प्रेमात तू येडा झालाय? अरे प्रेमाच्या बाहेर पण एक दुनिया आहे आणि त्यात आम्ही येतोय सोबत. याचा जरा भान असू दे आणि जरा नीट वाग. तुम्हाला शिकवणार का मी माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे? अरे माझं मी बघेल. तुझं तू बघणार ना, माझं पण मी बघ. हा बघ तू. श्रावणी, तू किती मन मोकळी आहे. आणि मला तरी असं वाटतंय की ह्या लग्नाला तुझा होकारच असेल. आणि आपण लग्न झालं इकडेच राहू ना गावाकडे. आणि आता कसं आईबापांना पण एकटं नाही सोडू शकत त्यांच्या उतरत्या वयात. तुला काय वाटतं? मला चालेल. आपली शेती आहे, गुरं आहे, तुला जमेल ना? होय, तुझ्यासाठी करेल मी सगळं. गावाकडची माणसं किती साधीभोळी असतात ना. मॅडम, गावकडची माणसं साधी भोळी नसतात. आमच्यासारखी पण राक्षस असतात. सूर्या, मॅटर माझ्या बरोबर आहे. उगाच पुरी पुढे नको ना तमाशा करू. भोरी पुढे तू त्या दिवशी लय उड्या मारत होता. कुठे तू मित्र? घे बोलून त्याला. तर माहिऱ्याला फोन लावतो. तुम्हाला शिकवणार का मी माझ्या आयुष्यात काय केलं पाहिजे? अरे माझं मी बघेल. लाव त्याला फोन. ए चल, आपल्याला ह्यात पडायचं नाही. शुभ्या, पुरी मग वाचलाय तू. दाखवतो तुला. अगं एवढ्या घाईत बोलवलं? लग्नाची तारीख काढली काय? मला असं वाटतंय की आपण आता थांबलं पाहिजे. का? का म्हणजे काय, आपण एकमेकांना समजून घ्यायला टाइम दिला होता, बरोबर? मला असं वाटतं की आपलं नाही पटणार. अरे पण का? हे बघ, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. अरे तुझे 100 अटी पास आहे. तू फक्त ती एक अट बोल काय आहे. अशी पास करतो. बघा, अरे बोल तू. लग्नानंतर आपण फक्त दोघंच राहायचं. मला तुझे आई वडील नकोत. ही अट मला मान्य नाहीये. आता का? मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत असं तूच म्हटलं होतं ना.
एका पोरीसाठी आईबाप नाही सोडू शकत मी. आणि मला सोडू शकतोस आई वडिलांसाठी? 100%. ठीक आहे, मला पण तुझ्यासोबत राहायला काहीच इंटरेस्ट नाही. हे बघ, तुला राहू वाटलं तर राहा, नाही तर जाऊ शकते तू. काय शुभम एकटा बसलाय? आणि मयूरन तू सोबत दिसत नाही आता, काय आलं? अरे तुला त्याचं नाव घ्यायचं असेल तर माझ्याकडे काय आला, जा त्याच्याकडेच. अरे काय आलं एवढं? चांगली जिगरी मित्र होते ना तुम्ही. नको सांगू मला त्या मयूरचं, राहू दे. दोस्तीत कुस्ती केली त्यांनी. त्याने केली दोस्तीच कुस्ती. तुला माहिती का त्यांनी काय केलंय? अरे काय केलंय, माग बसून मी तेच ऐकत आलोय. काय केलंय काय नाही केलं सगळं माहिती मला. तो तर तुला काय सांगणार नाही स्वतःहून, मीच सांगतो तुला त्यांनी काय केलंय. काय केलंय? तुझा पण स्वभाव खूप भारी आहे. घरच्यांनी माझ्यासाठी पोरगी बघितली. मग आता तुझा मला काही संबंध नाही आणि मला फोन नको करू. मयूर कुठे? आपल्या गावच्या पुलावर आहे. मैत्रीत त्याग करायचं तू एकट्यानेच ठरवलंय का? अरे एकदा मला बोलायचं, मी त्याग केला असता. अरे काय बोलायचं होतं मी तुला? अरे तू एवढा आनंदच होता की मला काही बोलूच वाटलं नाही. अरे पण मला नव्हतं वाटलं की मी त्या गोष्टी त्याग करेन. त्याच गोष्टीमुळे आपल्या दोघांच्या मैत्रीमध्ये अशी फूट पड. अरे पण याच्या आधी मी 100 वेळा चुकलो, तेव्हा तर तू हक्काने बोलत होता. आणि खरंच मला माहित नव्हतं एका पुरीचं माझ्या आयुष्यात याने मी इतका तिच्यात हरवून जाईल. अरे कोणत्या हक्काने मी तुला बोलणार होतो? आलो होतो मी तुला समजाय, पण तू काय केलं? उलट मला चुकीचं ठरवलं. आणि कोणता हक्क? अरे तू माझ्या कोणता हक्कच हिसकावून घेतला. खूप मोठा गैरसमज झाला आपल्या मैत्रीत. मी तुला भावा शब्द देतो, इथून पुढे आपल्यात काही झालं तर कधी गैरसमज होऊन मैत्री तुटणार नाही. मैत्री तुटायचा विषयच नव्हता रे, पण तू त्या मैत्रीत पूर्णपणे बदलून गेला रे त्या पोरीमुळं. आणि तुझ्या कोणी अपेक्षा नव्हती मला. एकदा विश्वास ठेव, परत कधीच चुकणार नाही. विश्वास तर तुझ्यावरती काल पण होता आणि आज पण आहे, पण आपल्या मैत्रीत परत गैरसमज नाही झाला पाहिजे. मी तुला एक शब्द देतो की इथून पुढे आपली मैत्री कधीच तुटणार नाही.